श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. सर्वांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ गुरुवार. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत गुरुचैत्र मालिका भाग दुसरा. गुरुचैत्राबद्दल थोडीशी माहिती आणि गुरुचैत्र मालिका जी आपण गुरुपौर्णिमेपासून चालू केली याबद्दल मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. गुरुचैत्राबद्दल हळूहळू आपण एक एक भाग पुढे जात जाऊ. कोणाला काही शंका प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये पोस्ट करा, जेणेकरून आपण दत्त महाराजांच्या आज्ञेने आणि त्यांच्या कृपेने त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन दत्त महाराजांचे नवीन व्हिडिओ, त्याच्यानंतर गुरुचैत्राचे व्हिडिओ, दिंडोरी प्रणित बद्दल मार्गाबद्दल माहिती, स्वामी महाराजांचे व्हिडिओ, नवनाथ महाराजांचे व्हिडिओ, ही सगळी माहिती आपल्याला पाहायला मिळेल. तर सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ गुरुवार. गुरुचैत्र. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र या युक्तीप्रमाणे सर्वांनी गुरुचैत्र वाचायला पाहिजे. गुरुचैत्र तुम्ही कधीपासून वाचू शकता, त्याचा म्हणजे तुम्ही कुठल्या दिवसापासून सुरू करू शकता, कुठल्या दिवसापासून सुरुवात करायची, आधी त्याची सुरुवात काय आहे, आज आपण सुरुवात बघणार आहोत. तर सुरुवातीला गुरुचैत्र वाचायच्या आधी तुमचं 2 आठवडे तयारीच कशी करायची आपल्याला. 2 आठवडे आधी आपलं मन, आपलं शरीर, तन मन हे शुद्ध करायचं. कसं शुद्ध करायचं? शुद्ध असलं पाहिजे. नामस्मरण, महाराजांचं नामस्मरण सतत चालू ठेवायचं. 7 दिवसही चालू ठेवायचं. पूर्ण 7 दिवसात जे तुम्ही पारायण करणार आहात, 7 दिवसात आपलं आचरण व्यवस्थित ठेवायचं. आपले विचार, वाणी, आपली बुद्धी, आपली नजर ही शुद्ध ठेवायची कायम. 7 दिवसामध्ये असं नाही. मग हे 7 दिवस जे आपण पाहतोय तर त्याची तयारी आपल्याला 2 आठवड्यापासून चालू करायची. कमी बोलायचं, दुसऱ्यांचं जास्त मनावर घ्यायचं नाही कुठली गोष्ट. आपण बोलताना कमी बोलायचं. कोणी आपला रागराग केला, चिडचिड केली तर आपण जास्त त्याला रिॲक्ट व्हायचं नाही. नामस्मरण खूप महत्वाचं आहे. तर या काळात नामस्मरण 2 आठवडे आधीच, समजा तुम्ही गुरुचैत्र पारायण करणार आहात, तुमचं ठरलं की मला गुरुचैत्र पारायण करायचंय, त्याच्या 2 आठवडे आधीच तुम्ही हे नियम चालू करून द्यायचे. म्हणजे आपल्याला पारायण काळामध्ये त्याची सवय होते. बघा, कुठल्याही गोष्टीची सवय व्हायला वेळ लागतो. तुम्हाला लगेच गोष्ट करायला सांगितली नाही होणार. कुठल्याही गोष्टीचं असंच आहे. प्रयत्न केल्याशिवाय ती गोष्ट आपल्याला मिळत नाही. प्रयत्न करावा लागतो. तर त्यासाठी 7 दिवस जे करायचे आहेत, नियम पाळायचे आहेत, त्याची तयारी, त्याचे प्रयत्न आधी 2 आठवडे आधीच चालू करून द्यायचे. गुरुचैत्र चालू करताना आपलं मन हे खूप शुद्ध असलं पाहिजे. विचार शुद्ध असले पाहिजे. कोणाबद्दल निंदा नालस्ती नाही केली पाहिजे. त्याच्यानंतर नजर, तुम्ही कुठेही जाल तर तिथे नजर आपली शुद्ध असली पाहिजे. स्त्री ही माते समान आहे हे मानून आपल्याला पुढे जायचं आहे. तर वाणी शुद्ध असली पाहिजे. कुठेही तुम्ही कामात असाल, कुठेही असाल, आपल्या तोंडावर आपला ताबा पाहिजे. हे 2 आठवड्यापासून आधीच चालू करून द्यायचं. म्हणजे पारायणाच्या काळामध्ये आपल्या ह्या गोष्टी व्हायला आपल्याला मदत होते. नंतर खाण्यापिण्यावरचे नियम जे आहेत ते 2 आठवड्यापासून चालू करून द्यायचे. तुम्ही जर पोळी खात असाल, भात खात असाल तर थोडं थोडं खायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला पोटाला तेवढा आधार मिळतो. आपण 7 दिवस एकदम पाळायचं म्हणलं तर ते अवघड जातं. मग त्याच्यात 2 आठवडे आधीच ह्या गोष्टी चालू करून द्यायच्या. म्हणजे 7 दिवसात आपल्याला करायला, हे नियम पाळायला अवघड जात नाही. नंतर दुसरी गोष्ट आहे, चालू कधी करायचं. चालू करायचं हे पारायण कधी चालू करायचं? शनिवारी चालू करायचं. दिवस बघायचा, योग्य दिवस बघायचा, शनिवारी चालू करायचं. शनिवारी सुरुवात करायची आणि शुक्रवारी त्याची सांगता करायची.
सांगता कधी पण सांगता म्हणायची, समाप्ती म्हणायची नाही. समाप्ती म्हणजे काय की पूर्ण संपलं, तसं नाही. गुरुचैत्र अजून चालू आहे, लक्षात ठेवा. गुरुचैत्र अजून चालू आहे, प्रत्यक्षात चालू आहे. विश्वास असो कोणाचा नसो, पण प्रत्यक्षात चालू आहे. अजून गुरुचैत्र चालू आहे, अजून या घटना घडतात. दत्त महाराज स्वतः अजूनही आहे. आयुष्याचा शेवट लक्षात ठेवा, दत्त महाराज आहे आपले. त्यामुळे गुरुचैत्र अजूनही चालू आहे. याची प्रचिती सेवेकरांना येते, भक्तांना येते. ज्याच्या मनात खूप तळमळ आहे त्याला महाराज खरंच भेटतात, दर्शन देतात. ही प्रचिती आहे महाराजांची. तर शनिवारी चालू करून शुक्रवारी संपवायचं, सांगता करायची. शुक्रवारी का बरं? कारण की शुक्रवार हा महाराजांचा निजानंदीचा दिवस आहे. निजानंदी म्हणजे काय? महाराजांनी त्यांच्या गुप्त पादुका, त्यांच्या निर्गुण पादुका या गुप्त ठेवल्या गाणगापूरला आणि ते पुढच्या प्रवासासाठी निजानंदी झाले, गुप्त झाले. म्हणून तो दिवस महाराज गुप्त झाल्यामुळे तो निजानंदीचा दिवस असतो महाराजांचा. म्हणून शुक्रवारी सांगता करायची. सांगता केल्यानंतर मग तुम्ही ब्राह्मण जेव घालू शकता, ते पुढच्या व्हिडिओत मी सांगेन. तर सुरुवात करायच्या आधी तुम्हाला आदल्या दिवशी, म्हणजे आता आज शनिवार येतो, शुक्रवारी किंवा गुरुवारी, शुक्रवारीच करा. छोट्या छोट्या चाणक्या, लहान लहान आपण पुऱ्या जशा करतो तळतो तेवढ्या आकाराच्या छोट्या छोट्या 5 पोळ्या करायच्या. आता पोळ्या म्हणजे लोकांना माहित नसेल तर काही जणांना सांगतो मी, चपात्या म्हणायच्या. त्या चपात्या म्हणजे पोळ्या ह्या करायच्या आणि छोट्या छोट्या पुऱ्या एवढ्या करायच्या, चाणक्या चाणक्या 5 करायच्या. त्यातल्या 4 ज्या पोळ्या आहेत त्या श्वानांना खाऊ घालायच्या, 4 श्वानांना. त्याचं कारण सांगतो. आणि 1 पोळी जी आहे ती खाऊ घालायची गाईला, खाऊ घालायची. आता बघा त्याचं कारण काय आहे तुम्हाला सांगतो. आपल्याकडे जी पोथी असते गुरुचैत्राची जी पोथी आहे त्यावर चित्र कशाचं आहे? दत्त महाराज. आणि दत्त महाराजांच्या तिथे 4 श्वान आहेत, म्हणजे कुत्री आहेत, आणि 1 गाय आहे. आता ह्याचा अर्थ काय आहे? हा 5वा वेद आहे. तर त्यातले 4 वेद, गुरुचैत्र हा ग्रंथ सोपा नाही, हा 5वा वेद आहे. तर त्यातले 4 वेद जे आहेत ते म्हणजे हे श्वान आहेत. 4 वेद आहेत म्हणजे श्वान आहेत, म्हणजे कुत्री आहेत ही. आणि ती गाय जी आहे ती पृथ्वी आहे. गाय आहे ती पृथ्वी आहे. म्हणून या 4 वेदांना पहिले नमन करून, त्यांना प्रसाद देऊन, त्यांचं पोट भरून त्यांना विनंती करायची. सगळ्यांना बळजबरी करायची नाही, की खाल्लं तर ठीक आहे, नाही खाल्लं श्वानांनी तर ठेवून द्यायचं बाजूला. खा खा म्हणून ते बळजबरी करून खाऊच घालायचे, असं करायचं नाही. महाराज पाहून घेतील. शेवटी महाराज म्हणजे दत्त स्वरूप म्हणजेच ते आहे. त्यामुळे श्वानांना बळजबरी करू नका, गाईला बळजबरी करू नका. एका श्वानाने जरी तुमची पोळी किंवा हे खाल्लं तरी धन्य मानायचं. कारण सगळेच खातील असं नाही, चारीच्या चारी. तर ती पोळी खाऊ घालायची आणि त्यांना विनंती करायची की आम्ही उद्यापासनं, या दिवसापासनं, गुरुवारी करायचं, गुरुवारी तुम्ही देणार असाल तर शनिवारपासनं म्हणायचं, शुक्रवारी देणार असेल तर उद्यापासनं म्हणा, की आम्ही गुरुचैत्र वाचनाला बसतो आहे, तर तुम्ही माझ्या सोबत राहा आणि मला आशीर्वाद द्या. वेदांना सांगायचं आणि कुठल्याही भीतीपासून माझं संरक्षण करा. गाईलाही तसंच सांगायचं की तू हे गाई माते, गोमाते, माझ्या सोबत राहा, माझं रक्षण कर. गुरुचैत्र वाचताना कुठलीही बाधा अडचण येऊ देऊ नको आणि तू सोबत माझ्या गुरुचैत्र वाचताना राहा, अशी विनंती करायची. आणि दुसऱ्या दिवशी उठून गुरुचैत्र पारायणाला सुरुवात करायची. आता कसं करायचं, काय करायचं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. पुढचा व्हिडिओ आपला येईल त्यावेळेला मी सांगेन. तर आज सांगायचं होतं एवढंच, की सुरुवात कशी करायची आणि कुठून करायची, सुरुवातीला काय करायचं, नियम कसे पाळायचे, ते मी सगळं हळूहळू सांगेन. तर झालेली सेवा ही मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.